तर आता आम्ही उठल्या, दर्शनाला चालल्या आतमध्ये. बोलवले आम्हाला होमकुंडा जाऊ. वहिनी दिवेश खाना आणले. किती दिवस झाला फिरवतो रे गाडीत? किती दिवस झाला गाईचा खाना फिरवतो गाडी? ना 3-4 दिवस. 3-4 दिवस कुठे जास्ती झाले. चलती ती पुढं असती असती. दे चल दे. बघू कंटेंट मध्ये मारा मरता फिरताना भेटत भाई सुरुवातीला गाय येईल. गाय नाही. काय झालं? नाही गाय नाही. गाय नाही. आवऱ्या चला आता चालल्या मंदिरात मोबाईल अलाउड आहे का नाही? तो कत्तरी होता बिचारा. इन्सल्ट केली ना तुम्ही मग पहिले यायची म्हणून गायनी खाला नाही पाहिजे. तर आता बघू मंदिरात मोबाईल नेऊन दिला तर मंदिरांची बी शूटिंग घ्यावं मी. आता मग बघू कसा काय त्या मंदिरात शूटिंग करत हालत आहे इथं संचय. आता आम्ही पोचलोय मंदिराजवळ. आता इच्छा जाऊ आतमध्ये आम्ही. मम्मीचा कुठं बघायला लागेल कुठे गेला मम्मी. आतमध्ये चालल्या आता इच्छा. आम्ही इथं पाया पडलो. आतमध्ये चालल्या होमकुंडाजवळ. इच्छा आतमध्ये रस्ता होमकुंडाला जायला. आले आम्ही आतमध्ये. तर मंदिर आहे इथं समोर. होमाचा कुंड इथं. गर्दी तर भरपूर आहे आतमध्ये. लाईनीन उभं राहिल्या. तुला काय वाटतं किती तासांनी पोहोचू आपण मंदिरात? 1.5 नाही जास्ती 40 मिनिटात. जे बेसेसवर लाईन आलतं ते बेसेसवर 40 मिनिटं. आता वाजले बघ किती 7:44 झालं बघ. 8:30 वाजेवरून पोचतो. तर आम्ही आतमध्ये इथं आपण आता इच्छा जाऊ ना खाली मंदिरात. आता हॉलमध्ये बसलं इथं इच्छा. आम्ही मंदिरात जाऊ. किती वेळ लागतो माहीत नाही खाली जायला. आता इथं भुरकाट इथं कॅमेऱ्यावर तो या आले म्हणून द्यायचे मोठं. आम्ही बोललेलो 40 मिनिटात दर्शन होली तर 1.5 तास व्हायला लागला तरी दर्शन होलं नाही. अजून आवरी लाईन झाला नाही. झाला 1.5 तास. झाला 1.5 तास झाला. माझ्या अंदाजा परफेक्ट निघला रे. परफेक्ट कुठं अजून 1.5 तासात जास्ती होला. 1.5-2 तास बोललो. अजून आवडी लाईन आहे खालती इच्छा. इथून आतमध्ये जायचं अजून. गर्दी तर आता वाढत चाललंय. वारत कुठं चालले आपण आले ना. मागच्या गर्दी कमी झाली. ते आता झालं नाचची आव ते बोलशील बोल. चला आता आमचं आता दर्शन झालेलं. आता आम्ही चालले रूमवर जाऊ ना भाई. नाश्ता करायला जाऊ. भूक लागली राज. नाश्ता करायला जाऊच ना. भूक लागली. कुठं कसा मागवले बाबा यांनी? पुरी भाजी मागवले. कशी आहे पुरी भाजी? नुसतं पाणी कमीच आहे.
चांगला बघू आता डोसा खाता कसा तुम्हाला टेस्ट रिव्ह्यू नंतर देता खाऊन झालं ही आवरी भारी लागतं काय द्या माहित ना भारी आहे. भारी आहे का ठीक आहे आता आम्ही चेकआउट केलेला बॅगा बिगा आणल्या रूमच्या खाली आता आम्ही गाडी काढायला आल्या कैमरे ना तो बहुत धूलबाशी आहे इधर आता अक्कलकोटला चाललो आम्ही ईशा दर्शन बघू आता अक्कलकोटला वस्ती केली तर करू दर्शन लवकर झालं तर मग सीधा इथं ना रे दर्शनाला गाणगापूरला डायरेक्ट वस्तीला जाऊ मग गाणगापूरला सकाळी दर्शन घेऊ बघू कसा कळते पुसला चल रे तर तुळजापूर मस्त निघले आम्ही अक्कलकोटला जायला ना इथलं कुत्री लय बेकार उठतच ना रे बाजूला तेव्हा टाकर मार तर आता आम्ही पोचलेलो आहोत इथं अक्कलकोटला हां तर आता आम्ही चालल्या हे लाईनीन लागायला गेल्या तिकडं मस्तपैकी पहिला बोलतात जेवाचा त्याच्यानंतर दर्शनाला जायचं जेवायला फुकट आहे ना म्हणून जेवायला फ्री आहे ना इथं तर चांगलं असतं म्हणजे अलेला देवा ठिकाणी जेवाचा असतं आम्हाला फुकट्यानं आम्हाला फुकट जेवाचा बचत गट संघटनामध्ये आम्ही आहे जरा आम्हाला तर त्याच्यासाठी जेवण जेवायचा तसं आम्ही 2 टाइम जेवलो काल नाही शिवाजी महाराजांची मूर्ती भारी होती भारी वाटतं ना भारी गेली तर आता आम्ही जेवून आले तर आता आम्ही चालल्या मंदिरम पाया पडायला आतमध्ये तिथे तर जाम गर्दी होती जेवायला पुष्कळ गर्दी होती तिकडे ना बाबू आता आम्ही चाललं मंदिरम समोरच मंदिर आहे आता मंदिरम मोबाईल नेऊन देतात तर नाही माहीत नाही अजून मोबाईल आणले तर खरा आम्ही मी 2 आणले हॅलो लाईन तर दिसत नाही इथं कुठं बघू आता आतमध्ये गेलो आता आम्ही मंदिरात आतमध्ये इथं कसं बनवले हां हां झाड बघ भारी वाटतं ना झाड मध्ये इथं पेट्रोल टाकायला थांबलोय आम्ही इथं पंपावर पाऊण टाकी होती मुंबई दिव्याला फुल केली ती आता बघू कितीचा बसतो डिझेल पेट्रोल इथं चालू आहे पेट्रोल 3000पर्यंत गेले कितीचा बसतो बघू 3800चा बसला पेट्रोल पुरा आता चाललंय गाणगापूरला चला रे तुझं रच्ची खाणार होता अरे आता टुकटुक साठी घेतलेला मग पण आवरा भारी लागतो ना खतरनाक आहे I'm the last one to die. Slow down, don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. हॅलो हॅलो गाणगापूरमध्ये आलो भूतांचे देवस्थानाने आलेलो आहे आम्ही इथे आता गाणगापूरला रूम घेतलेलं
1500 रुपयाला रूम भेटला आणि फक्त एक नंबर दाखवता बघा तुम्ही. रूम मस्त आहे की 1500 रुपये खतरनाक रूम आहे एकदम भारी. तर आता बघू दर्शनाच्या आरतीला गेलो तर 10 वाजताच्या आरतीला जाऊ, नाहीतर मग सकाळी दर्शनाला मस्त आहे की. आता फ्रेश बिश होता आणि बघता जेवणाचा कसा का पहिला इथं, आणि चाय पिऊन घेतो, चाय सांगले. रूम तर घेतले आम्ही दोघं इथं झोपू मस्त आहे की. आता आम्ही गाणगापूरला आल्या ते मंदिराने. आता इथून जाणार आतमध्ये, ही एंट्री आहे, पोचला एंट्री. आता बघू आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही आहे. इथं आतमध्ये जायचं वाटतं. इथं आतमध्ये इथं त्या अंगण ते भूतभीत असला की इथं वरती लटक आहे, इथं अंगण मारलेलं. आता आरती चालू होईल तेव्हा बघू कोण कोण वरती जातोय का टाकतं तिथं. दर्शन दर्शन झालं, गर्दी नव्हती काही. आता इथं बसतो आम्ही सगळी जण पावरीवर. दर्शन बिर्शन आरती बिरती घेऊन आल्या मंदिरांची. आता इथं जेवायला आल्या व्हेज, पनीर बटर मागवले, नान मागवले, रोट्या मागवल्या, आलू जिरा घेतले, डाल घेतले जैन मस्तपैकी. रोट्या घेतली, ए काय जिरा राईस सांगितले, मस्त आहे की. जेवलो पोट भरून. जेवायला एक नंबर बनवलेला. कवा आलं गाणगापूरला तर या हॉटेलला या जेवायला, व्हेज जेवायला भारी बनवतं. रेस्टॉरंट मस्त एक नंबर आहे, जाम भारी जेवायला बनवतं. आपलं मराठी माणसाचाच भारी बनवतं जेवायला, व्हेज जेवायला. तर आता जैन फूड बी भेटतं. आता चाललो आम्ही रूमवर झोपाला. आता काय उद्याचा आता कुठं जायचं उद्या? हा मल्लिकार्जुन हैदराबाद. हा उद्या सकाळचे उठल्यावर आम्ही जाणार आहोत हैदराबादला. किती 4 तासाची 400 किलोमीटर आहे ना? 450. 11-12 तासाची रनिंग दाखवतोय. 12-12.5 तासाची रनिंग आहे काहीतरी. आता बघू उद्याचा कसा काय. आता तर आम्ही 500 किलोमीटर. आता आम्ही आल्या रूमवर जेवून बिवून मस्तपैकी. उद्याचं जरा प्लॅन चेंज आहे, हैदराबादला यायची प्लॅनिंग आहे. तर सकाळचं उठल्यावर समजेल कसं काय ते. आता आम्ही झोपता मस्तपैकी. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून जा. चलो.